नागपुरात विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये फुटलेल्या मतांची काँग्रेस हायकमांडनं दखल घेतल्याची सूत्रांची माहिती। फुटलेली मतं ग्रामीण भागातील की शहरातील याची विचारणा होणार। सूत्रांची माहिती, नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची 42 मतं फुटली। अखेर पावसाचं आगमन झालेलं आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अरबी समुद्रावरून 15 दिवस अडखळलेली मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू। मान्सूनची कोकणातली अलिबाग, मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे, मराठवाड्यामध्ये धाराशिव, लातूरपर्यंत मजल। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस। सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाची जोरदार हजेरी। आज मुंबईला पावसाचा येलो अलर्ट। कोकणात रखडलेला मान्सून पुन्हा सक्रिय। रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झाली असून 24 ते 28 जून दरम्यान अतिवृष्टीची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वदूर दमदार पावसाची हजेरी। पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। पाऊस पडत असल्यामुळे भात रोपांना नवी संजीवनी मिळणार। पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये सुद्धा पावसाची जोरदार हजेरी। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। पुढील 24 ते 48 तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त। छत्रपती संभाजीनगरच्या तलवाडा घाट परिसरामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे मोठं नुकसान। शिऊर बंगला नांदगाव मार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहामध्ये वाहून गेला। नाशिकच्या बागलाण तालुक्यातील मुल्हेरसह परिसरात मुसळधार पाऊस। दमदार पाऊस झाल्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा। पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्यांना आता वेग मिळणार। गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या पावसाची नाशिकमध्ये दमदार हजेरी। नाशिकच्या सिन्नरमधील शेतकरी मारुती दराडे यांनी नाचत पावसाचं स्वागत केलं। त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल।